च्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्याकडे जाईल। शीतलजी, आज ज्या प्रकारचा मेळावा पाहिला, मेळाव्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले, मात्र राज्याच्या राजकारणातील स्थित्यंतर महाराष्ट्र फार जवळनं पाहताना दिसतोय। जशा प्रकारे शिवसेनेतली फूटही महाराष्ट्रानं पाहिली, तशाच प्रकारे आज दोन बंधू एकत्र येताना देखील पाहायला मिळाले। काय वाटतंय शीतलजी, राज्यातल्या राजकारणामध्ये आजच्या टप्प्यानंतर काही वेगळे बदल पाहायला मिळतील असं आपल्याला वाटतं का? शीतलजी, एक लक्षात घ्या की आजचा जो मेळावा होता हां, तो विजयी मेळावा म्हणून सांगण्यात आला होता। हो, या विजयी मेळाव्यात असं सांगितलेलं आहे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, मराठी हाच अजेंडा असेल। बरोबर, परंतु कुठेही मराठी हा अजेंडा न दिसता मुंबई महानगरपालिका महानगरपालिकेचा हे जाणवत होतं। बर, माननीय राज ठाकरे यांचं भाषण करताना त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने मांडणी केली, त्यात कुठेतरी आपल्याला दिसलं की त्यांचा जो अभ्यास आहे, ज्या पद्धतीने ते मांडत होते, खरोखर कुठेतरी मराठी मनाच्या बाबत कुठेतरी त्यांच्यामध्ये एक चर्चा केली, त्यांनी विचार करून बोलतात असं वाटत होतं। परंतु अगदी मला नाईलाजाने सांगावं असं वाटतं की उद्धवजी ठाकरे यांचं भाषण म्हणजे फक्त टोमणे नेहमीप्रमाणे, म्हणजे कुठेतरी हा दसरा मेळाव्याचंच भाषण आहे का असं वाटत होतं। बर, जसं मगाशी दरेकर साहेबांनी सांगितलेलं, कुठेही माननीय राज ठाकरे साहेबांनी असं कुठेही सांगितलं नाही की आम्ही इलेक्शन एकत्र लढणार आहोत, आम्ही पुढेही एकत्र येणार आहेत। परंतु आपण जर बघाल तर उद्धवजीने जवळजवळ 3 ते 4 वेळेला आम्ही एकत्रच लढणार, आम्ही एकत्रच यापुढे राहणार असं सांगितलं। कुठेतरी एक अगतिकता दिसत होती। बरं, हे सांगताना कुठे बाबा मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल आपण काय करणार आहोत, कुठला कार्यक्रम त्यांनी दिला का, लोकांसमोर ठेवला का, आपण कशा पद्धतीने मराठीचं संवर्धन करणार आहोत, जतन करणार आहोत, मराठी वाढवण्यासाठी आपण काय करणार आहोत, मराठी भाषेसाठी आपल्याकडे कुठले मुद्दे आहेत, हे काही बोलताना आपल्याला दिसलं का? तर नाही। हा कुठेतरी ठाकरे कुटुंबियाचं एक स्नेहसंमेलन होतं की काय, असं जाणावं, असं वाटावं, असा सगळा माहोल होता। दोन भाऊ एकत्र येत असतील, आनंदच आहे का, कुणाला आनंद होणार नाही? जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर जरुरी हवं त्यांनी, त्यामध्ये आम्हाला कुणालाही दुस्वास वाटण्याचं काहीही कारण नाही। परंतु हे करताना प्रत्येक वेळेला आपण जर राजकीय तो जर प्लॅटफॉर्म नव्हता असं आपण सतत सांगत होता, परंतु जर उद्धवजी ठाकरे यांचं भाषण आपण बघितलं तर ते पूर्ण भाषण हे फक्त टोमणे मारणं, फडणवीस साहेबांच्या बद्दल बोलणं, शिंदे साहेबांच्या बद्दल बोलणं, हे एवढंच चाललेलं। कुठेही यामध्ये मराठी माणसांच्या साठी काहीतरी करतोय किंवा काहीतरी करणार आहोत असं कुठेही त्यांच्या भाषणामध्ये दिसलेलं नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा स्वभाव राजसाहेब अतिशय योग्य पद्धतीने ओळखतात। आपण जर राजसाहेबांची पाठीमागे बॉडी लँग्वेज बघितली असेल उद्धव ठाकरे भाषण करताना, तर त्या बॉडी लँग्वेज मधून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळू शकतात। पुढचं भविष्य हे राजसाहेबांच्या बॉडी लँग्वेज मधून कळू शकतं, कारण राजसाहेबांच्या मनात कुठेतरी असं चाललेलं, अरे हा तर राजकीय प्लॅटफॉर्म नसताना हे भाषण राजकीय का चाललेलं आहे? कारण राजसाहेबांच्या भाषणामध्ये राजकीय मुद्दे नव्हते, ते पूर्णपणे समाजकारणावर बोलत होते। तर मला परत एकदा तुम्हाला असंच सांगावं असं वाटतंय की हा मराठीचा नव्हता, महाराष्ट्राचा नव्हता, हा मुंबई महानगरपालिकेचा होता। बरोबर आहे। तुम्ही ज्या प्रकारे म्हणालात की एका बाजूला राज ठाकरे यांच्या मनामध्ये काय चाललं होतं, त्यांची देहबोली काय सांगत होती, याबद्दल तर अविनाशजी मी आपल्याकडे देखील येईल आणि अखिलजी मी आपल्याकडे देखील येणार आहे, कारण सातत्यानं प्रवीणजी दरेकर असतील किंवा शीतलताई असतील, त्यांचं दोघांचं म्हणणं आहे की ही आगतिकता जी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची उद्धवजींच्या वागणुकीतून, त्यांच्या बोलण्यातून दिसत होती। या मुद्द्यावरती येऊयात, मात्र तत्पूर्वी अजित नवले मी